पहिला प्रश्न मी तुम्हाला मतदाराला घेऊन विचारते, असे की वेगवेगळे पक्ष वेगवेगळे वाद आपण ऐकतोय, वेगवेगळे आरोप ऐकतोय. कोणी म्हणतंय की मुंबईचा महापौर हा खान होणार, कोणी म्हणतंय की मुंबईचा महापौर हा गुजराती माणूस होणार, कोणी उत्तर भारतीय म्हणत असेल. मराठी मतदाराचा टक्का इतका घसरलाय का की तो इतका इररिलेव्हंट झालाय आजच्या राजकारणात? मराठी मतदाराचा टक्का हा अधिकृतरित्या मुंबईमध्ये साधारणतः 35% मतदार हा मराठी आणि त्यामुळे अजिबात इररिलेव्हंट कुणीही झालेलं नाही आहे. मराठी माणूस हा रिलेव्हंट आहेच आणि किंबहुना मराठी माणसाला गेल्या 11 वर्षामध्ये जास्त रिलेव्हंट हे मुंबई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आधी फक्त मराठी माणसाबद्दलच्या गप्पा व्हायच्या आणि या गप्पा आपण मुंबई महानगरपालिकेच्या 6 महिन्याआधी ऐकायचो. म्हणजे डायलॉग सगळे फिक्स आहेत. ते मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणूस बाहेर फेकला जाणार वगैरे सगळं स्टिरियोटाईप ठीक आहे, परंतु खऱ्या अर्थानं क्वांटिफायबल अशा प्रकारचं जर काम असेल, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त केला. पहिला. दुसरा मुद्दा, ज्यावेळेला 2015-16 मध्ये मेट्रोचं काम सुरू होत होतं त्यावेळेला गिरगावमध्ये मराठी माणसाच्या काही इमारती त्या दक्षिण मुंबईच्या अफेक्ट होत होत्या आणि त्यांना तिकडनं ती इमारत पाडणार, मग इतरत्र त्यांना हलवणार. पहिला जो महत्वपूर्ण क्रांतिकारक अशा प्रकारचा निर्णय झाला की त्या अफेक्टेड बिल्डिंगच्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच दक्षिण मुंबईमध्ये 500 फुटाचं घर त्यावेळेला आणि आज मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले. तिसरा आणि सगळ्यात मोठा मराठी माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्न बदल आणणारा निर्णय म्हणजे 102 वर्षापासून जी बीडीडी चाळ या मुंबई शहरामध्ये आहे, 160 फुटाच्या त्या घरामध्ये जो मराठी माणूस राहतो त्याला 560 फुटाचं घर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं. आणि त्यामुळे मराठी माणूस मुंबईतून कमी होत चाललाय, टक्का कमी होत चाललाय, हद्दपार होतोय, अंबरनाथला जातोय, बदलापूरला जातोय. या सगळे गप्पा आहेत, डायलॉग आहेत, पण याच्यावरती खऱ्या अर्थानं कृती कोणी केली? कुणीच केली नाही. उलट मराठी माणसाचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर करून घेतला. मराठी माणसाच्या नावाचे नारे दिले गेले आणि निवडणुकानंतर मराठी माणसाला विसरले. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना तुम्ही कंत्राटदार म्हणून संधी दिली? मराठी तरुणांना अंतर्प्रधान होण्याची संधी दिली नाही. कारण तुम्हाला मराठी तरुणांना नोकऱ्या द्यायच्याच नाहीत ना. कारण त्यांना नोकऱ्या दिल्या, तो कामधंदा लागला तर मग तुमचे झेंडे होऊन चढणार, हा त्यामागची भावना होती. पण गेल्या 11 वर्षामध्ये तुम्ही बघा, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, आता भारत हा स्टार्टअप कॅपिटल होतोय. महाराष्ट्र त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. मुंबईत सर्वात जास्त स्टार्टअप्स आहे. खऱ्या अर्थानं तरुणांना पोषक अशा प्रकारचं वातावरण हे मोदींच्या सरकारमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आणि त्यामध्ये मराठी तरुणांनी त्याचा खूप फायदा जो आहे. म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ स्टार्टअप्स इन दी एंटायर कंट्री हे मुंबईत रजिस्टर झालेले स्टार्टअप. त्यामुळे मुंबईतल्या मराठी तरुणांनी, मी तुम्हाला उदाहरण देतो, तो एक मराठी तरुण होता, स्वतःच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती तो विमान बनवत होता. ते मोदीजींना कळलं, त्यांनी ट्विट केलं, मग देवेंद्रजी त्याचं कॉन्फिडन्स घेतलं आणि मेड इन महाराष्ट्राच्या मार्फत त्याला मदत करण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने केलं. त्यामुळे आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचं आहे, मराठी तरुणांना एंटरप्रेन्योर करायचं आहे आणि तुम्हाला मराठी तरुणांना फक्त स्वतःच्या राजकारणासाठी त्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे मराठी माणसाला, म्हणजे टू सम अप, तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मराठी माणसाला खऱ्या अर्थानं जास्त रिलेव्हंट करण्याचं काम हे गेल्या 10 वर्षामध्ये झालं.